आपण बघताय एबीपी माझा. एक धक्कादायक अशी बातमी आहे पुण्यामधल्या कोंढवा परिसरामध्ये एका रिक्षा चालकाची गोळीबार करून आणि कोयत्यानं वार करून हत्या झालेली आहे. ही हत्या करून झाल्याच्या नंतर इथला आरोपी फरार झालाय. या हत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. मात्र हत्या झालेला गणेश काळे हा आंदेकर टोळीचा सदस्य असलेल्या दत्ता काळे याचा चुलत भाऊ आहे. कोमकर टोळीमधील सदस्यांवरती पाळत ठेवण्यासाठी दत्ता काळे याची नेमणूक झाली होती. मात्र पोलिसांनी दत्ता काळे याला अटक केली. यानंतर आयुष कोमकरची आंदेकर टोळीनं हत्या केली. त्यामुळे गणेश काळेच्या हत्येचा टोळी युद्धासोबत काही संबंध आहे का याचा तपास आता पोलिसांकडून केला जातोय. मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील. मंदार, पुन्हा एकदा पुण्यामध्ये आणखी एक हत्या झाली आहे. टोळी युद्धाची काही पार्श्वभूमी आहे का याचा तपास होतोय. ज्या व्यक्तीची हत्या झालेली आहे तो गणेश काळे हा वनराज आंदेकरच्या हत्येमध्ये जो आरोपी आहे समीर काळे याचा भाऊ आहे. त्यामुळं टोळी युद्धातून ही हत्या झाली असावी असा संशय आहे. आपण पाहिलं वनराज आंदेकरची मागील वर्षी हत्या करण्यात आली होती. त्या हत्येचा बदला म्हणून सप्टेंबर महिन्यात आयुष कोमकरची हत्या करण्यात आली वनराज आंदेकर टोळीकडून. त्यानंतर आंदेकर टोळीचा प्रमुख सूर्यकांत उर्फ बळू आंदेकर याला पोलिसांनी अटक केली. अनेक सदस्य आंदेकर टोळीतले अटक झाले. मात्र तरी देखील ही हत्या होत असेल समोरच्या कोमकर टोळीतील सदस्याची किंवा सदस्याच्या भावाची तर आंदेकर टोळी अजूनही सक्रिय आहे असं म्हणावं लागेल आणि पुणे पोलिसांसाठी हे मोठं आव्हान आहे. अगदी मंदार, धन्यवाद माहितीसाठी.